बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा संकट योग वाढतानाच दिसतोय। 2 प्रकरणामध्ये 2 कोर्टांनी बाबा रामदेव यांच्या पतंजलीला एकाच दिवशी फटकारलाय। त्यामुळे पतंजलीच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसतेय। बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। बाबा रामदेव यांच्या पतंजलीला झटका। रामदेव बाबांपुढचा संकट योग वाढतात। एकाच दिवशी 2 प्रकरणांत कोर्टाची फटकार। बाबा रामदेव यांच्या पतंजली पुढची संकट दिवसेंदिवस वाढताना दिसताय। अशात सोमवारी 2 प्रकरणात बाबा रामदेव यांच्या पतंजलीला फटकारण्यात आलंय। यापैकी एक प्रकरण होतं ट्रेडमार्क उल्लंघन आणि दुसरं प्रकरण होतं कोरोनिल या कोरोनावरील औषधाचं। मंगलम ऑर्गॅनिक लिमिटेड या कंपनीने ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजली या कंपनीच्या विरोधात याचिका केलेली होती। याच याचिकेची सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलीला कायदेशीर अशा प्रकारचा अंतरिम जो संपूर्णपणे सूचना आहे त्या देखील दिलेल्या होत्या, परंतु या कायदेशीर आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने याचा ठपका ठेवत पतंजलीला आता 4.5 कोटी रुपयांचा दंड आहे तो ठोठावलेला आहे। एकीकडे मुंबई हायकोर्टानं ट्रेडमार्क प्रकरणात पतंजलीला दंड ठोठावला, तर दुसरीकडे कोरोनावरील औषधाच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं पतंजलीला फटकारले। तर इकडे राजधानी दिल्लीमध्ये कोरोनावरील कोरोनिल या पतंजलीच्या औषधासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या दरम्यान न्यायमूर्ती अनुप भंडारी यांनी कोरोनिल या औषधाच्या संदर्भात असलेला आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावरून काढून टाकावा असे आदेश रामदेव बाबा यांच्या पतंजलीला देण्यात आलेले आहेत। आता बाबा रामदेव यांना संकट योग घडवणारी ही 2 प्रकरणं नेमकी काय आहेत जाणून घेऊया। पहिलं प्रकरण ट्रेडमार्कच्या संबंधीचं, ज्याची सुनावणी मुंबई हायकोर्टात पार पडली। मंगलम ऑर्गॅनिक्स कंपनीनं पतंजली विरोधात कोर्टात धाव घेतली। कापूर उत्पादनांबाबत स्वामित्व हक्कांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला। 30 ऑगस्ट 2023 ला कोर्टाकडून पतंजलीला कापूर उत्पादन विकण्यास बंदी घालण्यात आली। त्यानंतरही पतंजलीकडून विक्री सुरूच होती आणि पुन्हा कंपनीनं यामुळे कोर्टात धाव घेतली। 2 जून रोजी पतंजलीनं कोर्टाची माफी मागितली, विक्री बंद करण्याचं आश्वासनही दिलं। आदेशाचं उल्लंघन केल्याचं पतंजलीनं प्रतिज्ञापत्रात कबूल केलं। यानंतर 8 जुलै रोजी पुन्हा पतंजलीनं कापूर उत्पादनं विकली। कोर्टाच्या आदेशाचं वारंवार उल्लंघन केल्यामुळे पतंजलीला 4.5 कोटींचा दंड ठोठावण्यात आला। मुंबई हायकोर्टानं पतंजलीला या प्रकरणात दंड ठोठावला, तर दिल्ली उच्च न्यायालयात कोरोनावरच्या औषधावरून रामदेव बाबांची अडचण झालीय। ते प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया। कोरोनिल या औषधाबाबत समाज माध्यमांवर मजकूर प्रसारित करण्यात आला होता। कोरोनिल हे औषध प्रतिकार क्षमता वाढवणारं औषध आहे, तर हे कोरोना बरा करणारं औषध आहे असा दावाही करण्यात आला। 2021 साली डॉक्टरांच्या विविध संघटना या विरोधामध्ये कोर्टात गेल्या। न्यायमूर्ती अनुप भंडारी यांच्या पीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली। पतंजलीला 3 दिवसात समाज माध्यमांवरील मजकूर हटवण्याचे आदेश देण्यात आले। 3 दिवसात पतंजलीला एक्स माध्यमावरून हा मजकूर हटवावा लागणार आहे। बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या अडचणीमध्ये मागच्या काही काळात सातत्यानं वाढ होताना दिसतेय। अशात आता 2 नव्या प्रकरणात बाबा रामदेव यांना झटका बसलाय। आता कोर्टाच्या या आदेशानंतर तरी बाबा रामदेव यांच्याकडून यांचं पालन होतं का हे पाहावं लागेल। मुंबईतून निखिल चव्हाणसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी।